पण ज्या माणसाच्या मृत्यूबद्दल काहीही निश्चित नव्हतं त्या माणसाची अंतिम इच्छा ही कुठून आली? हा साधा सोपा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर जर तुतारी गँग देऊ शकलं की अजितदादांनी अशी अंतिम इच्छा कुठेतरी लिहून ठेवली होती, कुणाजवळ व्यक्त केली होती, त्याचा काही रेकॉर्ड आहे, त्याचा काही पुरावा आहे, तर तो त्यांनी निश्चित द्यावा. त्या पद्धतीने राजेश टोपेंनी हवेत तीर चालवले होते आणि ते कसे उघडे पडले, नंतर त्यांना खुलासा करावा लागला. अंतिम इच्छा या शब्दाबद्दलही खुलासा करण्यात आधी उद्धवजींची 2.5-3 वर्ष वाया गेली होती. आता शरद पवारांच्या तुतारी गँगची जाणार आहेत. 28 जानेवारी 2026 सकाळचे 8:40, 42, 45, 46 पुढचे हे जे काही 40 पासून जे 46 पर्यंत जे काही आकडे आहेत ना, ते वेगवेगळे येत आहेत आपल्यासमोर आणि ते सगळे ग्राह्य धरून आपण जी घटना घडली होती, अर्थात अजितदादांच्या विमानाला झालेला अपघात आणि त्यात दादांचा झालेला दुर्दैवी मृत्यू. आता माणूस जेव्हा हे इहलोक सोडून जातं, त्यानंतर त्याच्या अपरोक्ष त्याच्या नावानं काहीही खपवण्याचा जो काही एक ट्रेंड आपल्याकडे आलेला आहे, तो आपण जर लक्षात घेतला तर आता दादा नाही आहेत, तर दादांबद्दल जर काही सांगायचं झालं तर कोणी काहीही खपवू शकतं. म्हणजे आता दादांचा अपघात झाला, ती वेळ मी मुद्दाम आधी नमूद केली, तारीख सांगितली, वेळ सांगितली. पण दादांच्याच पक्षातले म्हणजे पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीतले एक नेते राजेश टोपे यांच्या विधानाचा जो काही गवगवा झाला, की अगदी 7:30 वाजताच त्या गावातल्या कोणीतरी राजेश टोपेंना कळवलं होतं की दादांच्या विमानाला अपघात झाला. खरं तर 7:30 वाजता दादांचं विमान मुंबईतून टेक ऑफ तरी झालं होतं का? हा मुळात संशोधनाचा विषय आहे. आणि असं असताना राजेश टोपेंना कोणीतरी 7:30 वाजताच कळवतं आणि ते मोठा छातीटोकपणे दावा करतात की न्यूज चॅनलच्याही आधी मला कळलं होतं. काय बोलले होते ते तुम्ही ऐका. नाही, आज मला सकाळी म्हणजे अशी दुर्दैवाची घटना ज्यावेळी इतकं शॉकिंग होतं की मला तर वाटतं टीव्ही चॅनल्सलाही पहिलं कळलं नसेल एवढं मला फर्स्ट कळलं. त्याचं कारण असं की आपल्या तालुक्यातला एक मुलगा बारामतीच्या एअरपोर्टवर स्टोअर विभागात काम करतो, हिसवनचा कुटे नावाचा, आणि त्याचा मला अगदी 7:15-7:30ला फोन आला आणि त्या फोननी मी जागा झालो आणि मी उठून मी बघितलं तर त्यांनी म्हटलं की दादांच्या प्लेनचा ॲक्सिडेंट झाला आणि प्लेन फक्त ते जो टेल पार्ट असतो तेवढाच दिसतोय, बाकी सगळं प्लेन भस्मसात झालेलं आहे. आता पाहिलं राजेश टोपेंनी जी काही मल्लीनाथी केली, जे काही अकलेचे तारे तोडले, ते कसे तोंडावर पडले आणि त्यानंतर मग त्यांना खुलासा करावा लागला. आता हा झाला विषय राजेश टोपेंचा. राजेश टोपेंसारखेच एक महाशय या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत, अमोल मिटकरी. त्यांच्याबद्दलही मी कालच्या व्हिडिओत अगदी सविस्तरपणे बोललेलो आहे. त्यामुळे मला आता पुन्हा अमोल मिटकरीवरती फिटकरी उगाळायची नाही आहे. मुद्दा हा आहे की आता दादा नाही आहेत, हयात नाही आहेत. त्यामुळे हे जे काही बंद दाराआड जे काही घडलं आहे, त्याबद्दल बोलण्याला आता वाव मिळतोय. अशीच एक घटना फार पूर्वी नाही, 2019 सालीच घडली होती. मातोश्रीवरती बाळासाहेबांच्या खोलीत अमित शहानी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी उद्धवजींना शब्द दिला होता, तो 2.5 वर्षांचा मुख्यमंत्री बनवण्याचा, आणि हे सगळं बंद दाराआड झालं होतं. महाराष्ट्राचे त्यावेळेचे जे सर्वेसर्वा होते भारतीय जनता पक्षाचे, ज्यांच्यावर पूर्ण निवडणुकीची जबाबदारी होती, ज्यांच्यावर राज्याची जबाबदारी होती कारण ते मुख्यमंत्री होते, असे देवेंद्र फडणवीस यांना देखील त्या बंद दाराच्या अलीकडे घेतलं गेलं नव्हतं, त्यांना पलीकडे ठेवलं होतं. आणि त्यामुळे बंद दाराच्या आड जे कोणी होते त्यांनी आपापसात काय आणाभाका घेतल्या, काय एकमेकांना शब्द दिले, त्याबद्दल नंतर चर्वित चर्वण सुरू झाली जे निकाल लागल्यानंतर विधानसभेचे. आणि मग हा एक मुद्दा गाजला होता बंद दाराआड दिलेल्या शब्दाचा, आणि तो शब्द फिरवला. त्यामुळे मग देवेंद्रजींना डावलून उद्धवजींनी स्वतःच मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतलं, महाविकास आघाडीला जन्म दिला, आणि मग जे काही महाराष्ट्राच्या नावाने खडे फोडण्याचे धंदे देशभर सुरू झाले. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र बदनाम व्हायला जी काही सुरुवात झाली ती या बंद दाराआड घडलेल्या घटनेमुळे. आता हा बंद दाराआडचा जो काही घोळ आहे, तसाच घोळ आता अजितदादांच्या नावावर खपवला जातो की अजितदादांची अंतिम इच्छा काय, तर दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण व्हावं
अजून त्याला काही जोड दिली जाईल की थोरल्या काकांनीच त्या पक्षाचं नेतृत्व करावं आणि थोरले काका अर्थात सुप्रियाताई सुळे या त्यांच्या कार्यवाह असतातच. म्हणजे पुन्हा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही सत्ता आहे, जे काही नेतृत्व आहे, ते शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या हातात जाईल आणि जो काही आता अजितदादांनी हा जो पक्ष मोठा केला आहे, तो पुन्हा सगळा पक्ष पवारांच्या नेतृत्वात उभा राहणार आहे. आणि हे सगळं असं इकडे तिकडे गोळा करून ओरबाडण्याचा जो काही एक डाव शिजतोय, त्या डावाला अजितदादांची अंतिम इच्छा असं गोंडस नाव दिलं जातंय. आता अंतिम इच्छा कोणाची असते हो? अंतिम इच्छा माझ्या माहितीप्रमाणे मी ऐकलंय, जेवढं ऐकलंय, माझं जेवढं ज्ञान आहे, जेवढं मला कळतं, तर तुरुंगात असलेला एखादा कैदी असतो, ज्याला फाशीची शिक्षा ठोठावलेली असते, त्याला फाशावर चढवण्याआधी विचारलं जातं, तुझी अंतिम इच्छा काय? कुणाला बिर्याणी खायची असते कसाबसारखी, कुणाला आपल्या बायकोला भेटायचं असतं, कुणाला आपल्या मुलाला भेटायचं असतं, कुणाला एखादा सिनेमा पाहायचा असतो, कुणाला आणखीन बऱ्याच काही गोष्टी करायच्या असतात. अशा सुरस कथा आपण ऐकलेल्या आहेत अंतिम इच्छेच्या. बरं, अजून काही लोकांच्या अंतिम इच्छा असू शकतात. एखादी व्यक्ती मरणासन्न अवस्थेत रुग्णशय्येवर पडलेली आहे आणि तिला आता तिचा मृत्यू समोर दिसतोय, तेव्हा ती आपली अंतिम इच्छा बोलून दाखवते की आता माझ्या मागे हे घर तुम्ही सांभाळा, किंवा माझा वारसदार हा माझा मोठा लेक, किंवा माझ्या लेकीला माझ्या संपत्तीतला हा वाटा द्या, हे द्या, माझी गाडी द्या, माझं घर द्या, बंगला द्या. ह्या सगळ्या वाटाघाटी अंतिम इच्छेत येतात. ज्यांना आपला मृत्यू समोर दिसत असतो, तेच लोक आपली अंतिम इच्छा बोलून दाखवू शकतात. जे फासावर चढवला जाणारा माणूस, जो रुग्णशय्येवर पडलाय, त्याला कल्पना आहे की पुढच्या 8-10 दिवसात, महिनाभरात कधीही आपला नंबर लागू शकतो. तो माणूस आपली अंतिम इच्छा दर्शवतो. पण अजितदादा यांना अशी कुठे आपल्या मृत्यूची कुणकुण लागली होती? अजितदादांनी आता आपण हे जग सोडून जाणार आहोत या भावनेतून कधी कोणत्या लोकांशी चर्चा केली होती? आणि मग त्यांची अंतिम इच्छा हा जो काही शब्द वापरला जातोय, तो कुठून आला? कारण अजितदादांचा मृत्यू झालाय, त्यांना काही फासावर लटकवलं नाही, ते काही मरणासन्न अवस्थेत रुग्णशय्येवर नव्हते. त्यांचा अपघाती मृत्यू झालाय, जो अचानक झालाय, अकस्मात झालाय. आणि हा अकस्मात मृत्यू जो आहे, तो मृत्युमुखी पडणाऱ्याला काही आधी कळवत नाही 24 तास 25 तास आधी, की बाबा आता उद्या सकाळी 8:46 तुझा मृत्यू आहे. त्यामुळं आधी या अपघाती मृत्यूत दगावला जाणाऱ्या माणसाने जर आपली अंतिम इच्छा प्रकट केली, व्यक्त केली, तर आपण समजू शकतो. पण असं काहीच घडलं नव्हतं. अजितदादा अकस्मात गेलेत. त्यामुळे त्यांची अंतिम इच्छा असण्याची शक्यताच अजिबात नाहीये. म्हणजे दूर-दूरपर्यंत अशा कुठल्या शक्यता आपण वर्तवू शकत नाही. पण ह्या शक्यता वर्तवतंय कोण? शक्यता नाही, अंतिम इच्छाच. शरद पवारांची जी तुतारी गँग आहे, ती तुतारी गँग मागच्या काही दिवसांपासून हे जे काही विलिनीकरण होऊ घातलं होतं किंवा काल्पनिक एक कथा रचली गेली होती, त्या विलिनीकरणाला जोड देताना एक वेगवेगळ्या कथा आपल्यासमोर सादर करतंय. त्यातली ही सगळ्यात मोठी कथा, आता काल की परवा दादांची बारामतीत शोकसभा झाली. अनेकांनी त्यात अडून का होईना ह्या अंतिम इच्छेचा उल्लेख केलेला आहे, की अजितदादा माझ्याकडे बोलून गेले होते. अजितदादा बोलून गेले होते म्हणजे अजितदादांचं काय वय झालं होतं का? की अजितदादांना काही त्यांच्या मृत्यूची चाहूल लागली होती का? किंवा असं काही ठरलं होतं का, की अपघात होणार आहे आणि ते जाणार आहेत? मग त्यांची अंतिम इच्छा कसली? त्यांनी शक्यता बोलून दाखवली असेल, की जर उद्या काका आणि पुतण्या एकत्र आले, तर कदाचित एक वेगळी ताकद संघटनेला लाभेल. निवडणुकीचं जे काही नियोजन वगैरे असतं, ते करणारे लोक आजही शरद पवारांच्या गटात आहेत. अजितदादा इथे कुठेतरी कमी पडतायत. आणि या सगळ्या शक्यतांचा विचार केला तर अजितदादांनी कधी विलिनीकरणाबद्दल, एकत्रीकरणाबद्दल चर्चा केली असेल. ज्या पद्धतीनं 14 बैठकी झाल्या होत्या, असं जे काही म्हणतात हे लोकं. आणि अजितदादा जर या विलिनीकरणाबाबत शरद पवारांशी चर्चा करत होते, तर मग याची कल्पना अजितदादांव्यतिरिक्त कुणालाच नाही. म्हणजे अगदी सुनेत्राताईंनाही नाही, पार्थला नाही, जयला नाही, नरेश अरोराला नाही, जो त्यांचं सगळं पॉलिटिकल कॅम्पेनिंग बघत होता, त्याला नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर देवेंद्र फडणवीस जे बोलून गेलेत ना, ते फार मार्मिक आहे. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे अगदी जवळचे मित्र होते आणि यांची मैत्री ही राजकारणापलीकडची जरी असली, पण जेव्हा राजकीय विषय येतो, भारतीय जनता पक्षाच्या
या महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा आला सत्तेत वाटेकरी म्हणून, तेव्हा अजितदादा आणि देवेंद्रजी यांच्यात ज्या काही चर्चा झाल्या, ज्या काही गोष्टी वाटाघाटी आणि इतर बाबींनंतर ठरवल्या गेल्या, त्यात एक असा अलिखित नियम किंवा अलिखित करार झाला होता की यापुढे आपण 2 वेगवेगळ्या विचारधारा असलेले लोक किंवा 2 वेगवेगळ्या विचारधारा असलेले पक्ष सोबत येतोय, तेव्हा तुम्ही तुमचं स्वतंत्र अस्तित्व जपताना जे काही करत असाल ते आम्हाला कळवा. आणि ज्या दिवशी भाजपला यांची गरज नाही असं वाटेल, तेव्हा भाजप त्यांना स्पष्टपणे आधी सूचना, पूर्वसूचना देऊनच सांगेन की आता तुम्हाला सोबत घेऊन जाणं आम्हाला जमत नाही. तुम्ही तुमचा वेगळा विचार करू शकता. त्याचप्रमाणे अजितदादाही जर त्यांना कुठला वेगळा विचार करायचा आहे, कुठे एकत्रीकरण, विलिनीकरण, दुसऱ्या कोणाशी युती करायची आहे, तेव्हा ते ही बाब देवेंद्रजींच्या कानावर घालणारच. असं न करता एकत्रीकरण, विलिनीकरण करून घेणं आणि ज्या शरद पवार आणि बाकीच्या सगळ्या मंडळींशी भारतीय जनता पक्षाचं काही जमत नाही किंवा भारतीय जनता पक्ष मागच्या काही दशकांपासून या मंडळींना संपवण्याच्या प्रयत्नात आहे, अशा लोकांना पुन्हा सोबत घेणं हे भारतीय जनता पक्षाला परवडणारं नाही, रुचणारं नाही, कार्यकर्त्यांना तर मानवणारच नाही. आणि हे असं असताना ती गोष्ट अजितदादा परस्पर काहीतरी ठरवत असतील आणि ती देवेंद्रजींना माहीत नाही, असं होणार नाही. हे देवेंद्रजींनी त्या दिवशी सांगितलंय. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर अजितदादांची अशी अंतिम इच्छा म्हणून जे काही आता खपवलं जात आहे, विलिनीकरण, एकत्रीकरण, तर ते कदापि शक्य नव्हतं. आणि असं कुठलं काही विलिनीकरण, एकत्रीकरण घाटत होतं आणि ते अचानक अजितदादा गेल्यामुळे त्याला ब्रेक लागलाय, हे मुद्दाम जे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय तुतारी गँगकडून, तर तो फक्त आणि फक्त महायुतीत सहभागी होण्यासाठी किंवा आपलं उपद्रव मूल्य वाढवण्यासाठी, आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी, दादांचे आमदार पुन्हा पवारांच्या छत्रछायाखाली येण्यासाठी हे सगळं चालवलेलं एक प्रकारचं ढोंग आहे. आणि या ढोंगाला अजितदादांचे आमदार किती बळी पडतील याची आता शक्यता तशी फार कमी आहे. कारण हा जो काही प्लांचेट जो प्रकार जो आहे ना, म्हणजे जो एक प्रकारचा हिप्नॉटिझम करण्याचा जो प्रकार आहे, लोकांवर सहानुभूतीचं गारूड टाकण्याचा जो प्रकार आहे, आणि त्यासाठी चालवलेली जी काही ही खेळी होती, अंत्यसंस्काराच्या दिवशी ज्या पद्धतीनं पदर खोचून उतरलेल्या मैदानात सुप्रियाताई आपण पाहिल्या, ज्यातून त्यांनी एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला की आता मीच आहे, हा जो काही गाडा हाकायचा आहे तो मीच हाकू शकते. हतबल झालेली सुनेत्रा वहिनी, तिला आधार मीच देऊ शकते. त्यामुळे त्या सतत त्यांचा हात पकडून त्यांना इकडून तिकडे घेऊन जात होत्या. आणि त्यावर आपण बोललेलो आहे, परत परत काय बोलायचं. हे जे काही एक प्रकारचं मानसिक दबाव आणण्याचं जे काही तंत्र वापरलं जात होतं, त्यातला हा एक मास्टर स्ट्रोक होता, अजितदादांची अंतिम इच्छा. पण ज्या माणसाच्या मृत्यूबद्दल काहीही निश्चित नव्हतं, त्या माणसाची अंतिम इच्छा ही कुठून आली? हा साधा सोपा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर जर तुतारी गँग देऊ शकलं की अजितदादांनी अशी अंतिम इच्छा कुठेतरी लिहून ठेवली होती, कुणाजवळ व्यक्त केली होती, त्याचा काही रेकॉर्ड आहे, त्याचा काही पुरावा आहे, तर तो त्यांनी निश्चित द्यावा. ज्या पद्धतीने राजेश टोपेंनी हवेत तीर चालवले होते आणि ते कसे उघडे पडले, त्यानंतर त्यांना खुलासा करावा लागला. अंतिम इच्छा या शब्दाबद्दलही खुलासा करण्यात आधी उद्धवजींची 2.5-3 वर्ष वाया गेली होती. आता शरद पवारांच्या तुतारी गँगची जाणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. मी तुर्तास इथेच थांबतो. एकंदर हा जो काही अंतिम इच्छेचा प्रकार आहे ना, सगळा गौड बंगाल आहे. मानसिक दबाव टाकण्याचा जो प्रयत्न चाललाय, तोही एक प्रकारचा बनाव आहे. आणि हा बनाव अशा पद्धतीने उघडकीस येतोच येतो. कारण अंतिम इच्छा कोणाच्या असतात हे कोणी शेंबडपोर सांगू शकेल, जसं मी सांगितलं तुम्हाला. त्यामुळे दादांची अंतिम इच्छा वगैरे अशी काही असेल हे मला वाटत नाही, आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही ते पटेल असं मला वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.